बालापूर तालुक्यातील पोलीस स्टेशनचे पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन उरळ पोलिसांनी 500 झाडे लावून एका चांगला उपक्रम राबविला आहे। उरळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पंकज कांबळे आणि उपनिरीक्षक गणेश कायंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला। वृक्षारोपण ही काळाची गरज आहे। झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो, हवा शुद्ध होते आणि ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या कमी होतात। झाडे आपल्याला सावली, शुद्ध हवा आणि सकारात्मक ऊर्जा देतात, म्हणून प्रत्येक नागरिकांनी यात सहभागी होऊन झाडे लावली पाहिजेत। उरळ पोलीस स्टेशनने सोमवारी त्यांच्या परिसरात 500 रोपे लावली। या चांगल्या कामाबद्दल स्थानिक रहिवाशांनी पोलीस निरीक्षक पंकज कांबळे व उपनिरीक्षक गणेश कायंदे आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे। ही योजना अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली असून प्रत्येक झाडाचे पर वृक्षाचे महत्त्व पटवून दिले। या कार्यक्रमात पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी हजर होते। आम्ही 500 रोपट्यांचं पोलीस स्टेशन उरळ इमारत परिसर तसेच पोलीस स्टेशन उरळ परिसर यामध्ये आम्ही 500 वृक्ष लागवड केलेले आहे। हे वृक्ष फक्त लावणे हेच उद्दिष्ट नसून हे 500 वृक्षांचं संगोपन संवर्धन हे सुद्धा आमचं उद्दिष्ट आहे। त्यानुसार आम्ही विविध जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत। अमृत वृक्ष या ॲपवर आम्ही जिओ टॅगिंग करून सदर वृक्षांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे। ही अतिशय चांगली योजना आहे। माझं तुम्हा सर्वांना नम्र आवाहन आहे की आपण सुद्धा आपल्या परिसरामध्ये वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन करून पर्यावरणाचं संरक्षण करावं, कारण पर्यावरणाचं संरक्षण केलं तर आपलं आरोग्य, आपलं जीवन अबाधित राहील। सर्वांना नवदुर्गा उत्सव, नवरात्र उत्सव आणि येणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन या अनुषंगाने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि सर्वांना नम्र आवाहन करतो की आपण हे सर्व सण उत्सव अतिशय शांततेत, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आणि सर्व कायदेशीर नियमांचं योग्य ते पालन करून आपण सर्व सण उत्सव आनंदात साजरे करावेत। सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद। आशिष वानखडे, जनशक्ती, अकोला।